राम राम भाई, स्वागत है सभी का एक और एक नए व्लॉग में, आईडी के व्लॉग चैनल में। तो भाई फर्स्ट ऑफ ऑल क्लीन शेव करा लिया तुम्हारे भाई ने, ठीक है। वो तो बाद में बताऊंगा क्यों कराई, क्या हुआ, क्या सीन नहीं। तो आज का सीन ऐसा है, आज मैं जा रहा हूँ बालवाड़ी में। बालवाड़ी मीन्स बहुत लोगों को पता नहीं रहेगा, बालवाड़ी मीन्स हमारे इधर हमारे गाँव में, जैसे हम लोग गाँव वाले उरन कर हैं हम लोग, तो हमारे इधर क्या सीन रहता पता है। जैसे बाहर रहता ना प्ले ग्राउंड स्कूल, ये स्कूल, नर्सरी जूनियर, तो उरन में स्टार्टिंग में रहता है बालवाड़ी, ठीक है। बाहर भी रहता रहेगा बट आइडिया नहीं है मुझे। तो एक बालवाड़ी ओन करते हैं हमारी देवरे काकी, जो सामने रहते बबलू भाई की मम्मी, एक बालवाड़ी वो ओन करते हैं। तो आज उनका बालवाड़ी का छोटा सा कार्यक्रम है, जिसके लिए उन्होंने मेरे को इनवाइट किया। और मैं भी बोला भाई मैं व्लॉग बनाऊंगा जस्ट बिकॉज इसके लिए, क्योंकि भाई क्या अंदर का माहौल है, क्या कल्चर है, सब कुछ पता चलेगा। और जो सीन रहेगा, चलो आप लेट्स गो, उनके मुंह से ही सुनते हैं, ठीक है। तो जो भी चैनल पर ना हो, लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब करो। लेट्स गो गाइस, बहुत अच्छा ब्लॉग है, लेट्स गो। पालक मेळावा आरंभ आणि आरंभ म्हणजे सुरुवात आणि नवचेतनामध्ये नवीन मुलांसाठी नवीन उमेद, नवीन खेळ, नवीन कार्यक्रम कशा प्रकारे घेतले जातात त्यासाठी प्रात्यक्षिक थोडेसे ऍक्टिव्हिटी काय ठेवलेले आहेत तर त्या तुम्ही बघायच्या आहेत. काय काय ऍक्टिव्हिटी ठेवलेले आहेत, पाण्याची खेळ ठेवलेले आहेत, पाण्यावर ठरवलेले आहे किंवा खाऊ काय खायचं आहे, काय नाही खायचं ते पालकांनी बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली जाईल. तुम्ही आलात कार्यक्रमासाठी. पाण्यामध्ये सोड, मी फोटो घेते. सोड एक मिनिट, पकड पकड आणि पाण्यामध्ये सोड. बोट काय होते, पाण्यामध्ये चालते, तरंगते. आता हे याच्यामध्ये टाक. काय झालं, हे उरलं म्हणजे हलकी वस्तू आणि जड वस्तू. तर हे खडी कसं पाण्यात मुलं खेळतात की बाबा त्यांना खेळू द्यायचंय. आपण बोलतो सर्दी होईल, हे होईल किंवा ते होईल. आता हे एक चाळण आहे, हे चाळण आपण उडवलं यांना बघे दोन हाताने पकड वरती वरती काय झालं, हे हा एक प्रकारचा खेळ आहे. हे मुलांना हे पाण्याचा अनुभव घेऊ द्यायचंय, खेळू द्यायचंय. हे पालकांनी आपल्या मुलांना घरी करून घ्यायचंय की बाबा हे छोटे छोटे खेळ आहेत, पण ह्यात एक मोठा आनंद असतो की आपण बोलतो की हे काय आहे, किती मस्त मजा वाटते मुलांना. किंवा ही पण एक लहान आहे, किंवा ह्यातून पाणी नाही होते, ही कशी लहान आहे, ही मोठी मोठे होलवले. पोटामध्ये दुखतं, इन्फेक्शन होतं, तर काय खायचंय बघा. हा एक खाऊचा कोपरा आहे. हे आपल्या मुलाचा जिथे हात पोहोचेल अशा ठिकाणी गूळ, शेंगदाणे म्हणजे चणे किंवा कुरमुरे, राजगिरा लाडू अशा वस्तू ठेवायच्या की मूल खेळताना म्हणजे खूप लागते. आपण काय समजते का 5 रुपये लेसान, 10 रुपये मॅगी आणि किंवा बघून त्यापेक्षा तेच कुरमुरे आणले, त्याचा चिवडा बनवला, खाल्लं जाईल. तर हे शक्यतो जेव्हा टाळता येईल, कमी करता येईल, ते आपण कमी करायचं की हे आपल्या मुलांच्या पोटाला शरीराला हानिकारक आहे, ह्याचा वापर कमीत कमी करायचा.
आहे, हिंदी आहे, आणि असं स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही अंगणवाडीत वाढवलं, तुम्हाला जर काय नाही समजलं आणि तुम्ही येऊन विचारलं किंवा माझ्या बाळाला कधी आहे, किती तारखेला आहे, तुम्ही कधी घ्यायचं आहे, ही माहिती तुम्हाला अंगणवाडीतून दिली जाते. त्याची सवय आहे. त्याची सवय तुम्ही पाहिजे समजा. त्याचं काय बनवू शकता तुम्ही? म्हणजे हे आयडिया येते त्यांना मुवमेंट होते. काय नवीन बनवायचं मला थोडा वेळ चपाती ओली बनवायची आणि तुम्हाला वेगळं काहीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बनवलं जाते. चपाती बाबा तिकडे जा ना. 2 मिनिटं. फक्त अशी ठेवा. अजून पण येते त्याचं इथे हात सोड. हे काय करायचंय? तुझे हात असे करू. एकाचे असे करा. वेगवेगळे करा. काय करतील बघ आता मॅडम. हे असं बनवायचंय. असं कसं बनवायचं? हात हलवू नका. थांब. हात हलवू नको. थांब 1 मिनिट. थांब अशी ठेवतात. 1 मिनिट. खाली थांबू शकता. हे काय बनलंय? एक ऍक्टिव्हिटी. ही काय ऍक्टिव्हिटी आहे? की माझ्या मुलाचं मी असे हात ठेवले तर त्याच्यावरती आपण एक रांगोळी काढली. त्यात एक डिझाईन बनतं. आता एक छोटी मुलं आहेत. आपण घरी गेलं हे कसं बनलेलं आहे, त्याचा एक वेगळा स्टेप बनला. हे कसं बनलेलं आहे. आता मुलांनी हात हलवला मग थोडंसं गेलेलं आहे. तर हे एक प्रकारची ऍक्टिव्हिटी म्हणजे मातीत खेळण्याचे पाळणा. आपण पाळणा सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये वापर करतो. कशासाठी वापर करतो सांगा पाळण्याचा? कशासाठी वापर करतो? हे थांबायचा. बाळाला आपण झोपवतो. वापर नाहीये तर बाळाला काय झोपवायचंय? बाळाला झोप लागते. परंतु हे खेळणं का लावलंय सांगा मला जरा. कोण सांगेल का? हे खेळणं का लावलंय? का लावतो? हे खेळणं का लावलंय? व्हेरी गुड. म्हणजे काय होतं? हे जे खेळणं जेव्हा हे फिरतं, हे फिरल्यानंतर बाळ जेव्हा जागा असतं तर ते पाहतं की काहीतरी फिरतंय. कलरफुल आहे ते. काय काय दिलेलं आहे मला कळत समजतं. आवाज येतो फिरवल्यानंतर. तो जेव्हा फिरतो तेव्हा आवाज येतो. बाळ जेव्हा हात हलवायला सुरुवात करतं तेव्हा त्याला ते असं वाटतं की पकडून येतात. म्हणजे ह्या मुवमेंट होतात. त्यासाठी हे खेळणे लावले जातात. आहे की नाही? म्हणजे खेळण्याचं पण काहीतरी उद्दिष्ट आहे. पूर्वी म्हणून लावले पण हे का लावतात हे पण माहिती पाहिजे आपल्याला. दुसरं बाळ टाकलंय झोपलाय नाही. जेव्हा मला खेळ म्हणजे बाळाला कळतंय काहीतरी म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे. हाताची मला धरायचं आहे. हे काय आहे? माझ्या डोळ्यावर येते पण मला हे पकडायचं आहे. म्हणजे ह्यासाठी हे खेळणे लावले जातात. हे आहे भविष्याचं झाड. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की माझा मुलगा काहीतरी भविष्यात व्हावा. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा, शिक्षक व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा. तर मला असं वाटतं प्रत्येकाचं एक मत आहे. तिथं चिठबुक ठेवलेले आहेत. ह्यात लिहायचं आहे की माझा मुलगा आता पुढे झाल्यानंतर काय होणार आणि ते तुम्ही आज इकडे चिटकवायचं आहे. प्रत्येकाची इच्छा असते. कोणाला असं वाटतं का माझं बाळ शिकू नये? नाही वाटतं ना. सगळ्यांना वाटतं माझ्या मुलाने शिकावं, कुठेतरी चांगली नोकरी करावी, जॉब करावा. त्यासाठी एक बोलतो ना भविष्य, पुढचं भविष्य. आपण विचार करू शकतो की माझं बाळ का नाही डॉक्टर होऊ शकत, माझं बाळ इंजिनियर का नाही होऊ शकत. होऊ शकतं ना. त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना भाग घ्यायचा आहे, त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी सपोर्ट करून त्यांना मार्गदर्शन चांगलं द्यायचं आहे आणि त्यांना सहकार्य करायचं आहे.
बस चला. राग नका मानू माझा. हे ज्याच्याकडे आहे त्याने पकडायचं आहे. लगेच आपण पकडायचं आणि स्वतः फेकायचं. लक्ष द्यायचं ह्याच्याकडे. हा? हे असं फेकायचं की सुटतंय. काही करायचं नाही गडबड. ज्याच्याकडे आहे त्याने पकडायचं. भाई इधर गेम चालू है ये यूनिक गेम सब पेरेंट्स लोग को खिला रहे हैं बहुत यूनिक गेम है ये और पेरेंट्स लोग अच्छे तरीके से एक्टिव भी है आकार बना रहे हैं मेंदूचं जाळं हे जाळं आपल्याला विणायचंय. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती नव्हती. काय करायचंय हा बॉल जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा आपण असं पकडायचंय आणि दुसऱ्या हातात पकडायचं. ओके व्हेरी गुड. ऐकलं की तुझ्या हातात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तर त्यातून मेंदूचं जाळं जे आहे तो घट्ट होणार. जसं मेंदूचं जाळं किती काय करा, किती त्याला सांगा बोला, नंतर त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जो 2 वर्षाच्या आतमध्ये 1000 दिवसामध्ये जे तुम्ही त्याला सांगणार बोलणार तेच त्याच्या मेंदूमध्ये ते राहील आणि त्याचप्रमाणे तो वागेल. 2 वर्षानंतर त्याचं मेंदूचं बरोबर पूर्ण काही हे झालेलं तर मेंदूचं सेटमेंट झाले तर त्याच्यात नंतर मी किती फरक म्हणजे करायचा प्रयत्न करणार त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा सुरुवातीचे 2 वर्ष हे बाळाचे महत्त्वाचे असतात. त्या काळामध्ये तुम्ही बाळाशी जसे वागणार कसे बोलणार कसे करणार तेच बाळाच्या मेंदूमध्ये राहणार आणि ते एका मेंदू विकसित झाला तर त्याच्यावर तुम्ही किती काय करा बाळ हो बोले पण त्याच्या मेंदूमध्ये जाणार की लहान आहे जाऊ दे नाही जाऊ दे. पण ते लहान पण म्हणजे जन्मापासून ते 2 वर्ष महत्वाचे आहेतच आहे. त्याबरोबर 5 वर्षापर्यंत जवळजवळ 70% वाढ ही मेंदूची होत असते. छोटा बेबी बॉय झालाय. तिला अंगणवाडी करून तिथे बेबी केअर की हे बघा आमच्या अंगू आता घरी घरी तो काकी मेरा आप सब लोग से एक 2-3 क्वेश्चन थे. जैसे ये आंगनवाड़ी स्टार्ट किया आप लोग ने सब लोग ने मिलके तो फिर ये आंगनवाड़ी के कितने ब्रांचेस है उरन में? ब्रांचेस है सर. एकत्रित बाल विकास सेवा योजना हाँ. कल्पना आगे हाँ. तो उसके मतलब शहरी बाग हाँ. तो शहरी बाग के 4 आंगनवाड़ी है. 4 आंगनवाड़ी. जैसे कि नंबर है उनका आंगनवाड़ी क्रमांक 53, 54, 55, 56. हाँ. जैसे कि अभी ये बौरा काटकरवाड़ी हाँ. देव हाँ. कोतवाड़ा बदामवाड़ी हाँ. ऐसे आंगनवाड़ी 4 आंगनवाड़ी है. हाँ उरन में 4 आंगनवाड़ी है. ठीक है तो 4 आंगनवाड़ी आप लोग ही संभालते हैं? हाँ 4 जन 4 आंगनवाड़ी संभालते हैं. 4 जन 4 आंगनवाड़ी संभालते हैं. सेविका एक और एक मददनीस ऐसा करके 8 जन है. हाँ. तो 4 आंगनवाड़ी संभालते हैं. 8 जन 4 आंगनवाड़ी संभालते हैं. और आंगनवाड़ी में आने के लिए मतलब क्या करना पड़ता है मतलब बच्चे लोग के लिए? आंगनवाड़ी को कैसे कि सर्वे है. हाँ. उसमें पहले की पहले गरोदर महिला रहती है दिन गए उनको
उनको, हाँ। उनका नाम डालने के लिए। बाद में वो स्तनदा, छोटे बच्चे हैं उनका नाम डालते। बाद में उनको लसीकरण हो जाता है आंगनवाड़ी में। हाँ लसीकरण होता है। अभी जो प्रधानमंत्री मातृ वंदना योजना निकला है हाँ। उसका लाभ मिलता है। हाँ। लाड़की लेक हाँ उसका ही लाभ मिलते हैं। मतलब कि बच्चे पैदा होने के बाद वो 18 साल के होने तक उनको हाँ। 1,01,000 रुपए हाँ। स्टेप बाय स्टेप वो सेवा आंगनवाड़ी से दी जाती है। अच्छा। जैसे कि अभी बच्चे छोटे हैं हाँ। तो उनको लसीकरण टीकाकरण बोलते हैं उसको। हाँ, तो हाँ। उनको टीकाकरण हर महीने का 1.5 महीना, 2.5 महीना, 3.5 महीना, ऐसा 9 महीना सब वो सुविधा आंगनवाड़ी में दी जाती है। सारी सुविधा आंगनवाड़ी से फ्री में मिली जाती है सारी चीज़ें। दी जाती है। फ्री में। 3 साल से लेकर 6 साल तक बच्चों को पढ़ाई पूर्व शालेय शिक्षण दिया जाता है। तो उसके बाद में गरोदर महिला, हाँ। स्तनदा माता हाँ। और छोटे म्हणजे किशोरवयीन लड़कियां जो रहती है उनको पूरी सेवा आंगनवाड़ी से ही दी जाती है। अच्छा हाँ। सही है तो ठीक है। मातृवंदना का जो है ना वो छोटे मतलब जब और प्रेग्नेंट रहना तब से लेके और डिलीवरी तक जब जितना रहता है इतना सब लाभ उसको मिलता है। आंगनवाड़ी से ही मिला जाता है। अच्छा तो ठीक है, आप मतलब चारों आंगनवाड़ी के नंबर मेरे को दे दीजिए ना। आप लोग को देखो साइड में स्क्रीन में दिख रहे रहेंगे। चारों आंगनवाड़ी में से आप लोग जिसमें भी कांटेक्ट करोगे आप लोग कांटेक्ट कीजिए। काकी लोग के आंगनवाड़ी में आइए और बहुत अच्छी सुविधा है यहाँ पर, मैंने खुद देखा है। आज पूरे 2-3 घंटा में लगातार था। आप सब लोग आइए आंगनवाड़ी में। और सब देखो इधर भी काकी वहीनी सब लोग, आप सब लोग मिलकर बहुत अच्छा काम कर रहे हो। तो आपको थैंक यू मेरे तरफ से और आप पूरी मेरी वाईटी फैमिली की तरफ से आप सभी को थैंक यू। आप सब लोग बहुत ज़्यादा अच्छा काम कर रहे हो और ऐसे ही काम करते रहिए काकी, ऐसी सेवा करते रहिए। आपको आगे के लिए भविष्य के लिए शुभकामनाएं। Like and subscribe. थैंक यू सो मच।